आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोरहाडे आणि मी अमिता बडे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पापुआ न्यूगिनी इथं दाखल. जपान दौरा सार्थ आणि उपयुक्त ठरल्याची प्रधानमंत्र्यांची माहिती. भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला आजपासून मुंबईत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेनं सुरुवात. मुंबईतील जुहू चौपाटीवर आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं येत्या 18 जुलै 2023ला सोडत इच्छुकांना 22 मे ते 26 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्र द्यावं लागणार नसल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पापुआ न्यू गिनीला पोहोचले. राजधानी पोर्ट मोरेस्बी विमानतळावर त्यांचं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांनी पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. तसंच मोदी यांना मानवंदना देखील देण्यात आली. त्यानंतर भारतीय समुदायाच्या लोकांनी प्रधानमंत्र्यांचं उत्साहात स्वागत केलं. प्रधानमंत्री पापुआ न्यू गिनी इथं भारत प्रशांत बेट सहकार्य परिषदेत सहभागी होणार आहेत. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री आहेत. त्यापूर्वी आज सकाळी जपानमध्ये हिरोशिमा इथं आयोजित G7 शिखर परिषदेच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांनी यावेळी भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक भागीदारीचा आणि दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रधानमंत्री मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा यांच्याशी फलदायी चर्चा केली. G7 शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाच्या संकल्पनेवर आधारित कार्यकारी सत्र 8 मध्ये भाग घेतला. आपला जपान दौरा अतिशय सार्थ आणि उपयुक्त ठरल्याचं मोदी यांनी ट्विटरवरून सांगितलं. सकाळी नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा इथल्या शांतता स्मृती संग्रहालयाला भेट दिली आणि तिथं प्रदर्शनात मांडण्यात आलेले दस्तावेज पाहिले. तसंच अभ्यागत अभिप्राय पुस्तिकेत संदेशही लिहिला. सर्व नेत्यांनी हिरोशिमा शांतता स्मृती संग्रहालयात श्रद्धांजली वाहिली. G20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला G20 समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेनं आज मुंबईत सुरुवात झाली. मुंबईतील जुहू चौपाटीवर आयोजित या भव्य समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देऊन स्वतः G20 परिषदेतल्या सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत मोहिमेत भाग घेतला. स्वच्छता मोहिमेमध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात केलं. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक असावं असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोचवावा असं आवाहन करत स्वच्छता मोहीम लोकचळवळ व्हावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आजच्या या मोहिमेत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपले समुद्रकिनारे आणि महासागरांच्या संरक्षणात जनतेचा सहभाग किती महत्त्वाचा ठरतो याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. यानंतर ओशन-20 संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. G20च्या पर्यावरण आणि हवामान बदल कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातल्या 37 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातल्या 4 समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मालवण नगर परिषदेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भाटे समुद्रकिनारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे उपसचिव शंकरलाल बैरवा यावेळी उपस्थित होते.
उत्तन भाईंदर इथंही हे अभियान राबवण्यात आलं. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दीक्षा दधीची या अधिकारी उपस्थित होत्या. मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन आणि अधिकारी तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवला. मुंबईत आजपासून सुरू झालेल्या G20 समूहाच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कृती गटाच्या तिसऱ्या बैठकीत फलनिष्पत्तीच्या उद्देशानं संवाद आणि चर्चा करण्यावर भर दिला जात आहे. एक शाश्वत आणि पर्यावरणदृष्ट्या लवचिक नील अर्थव्यवस्था हा या बैठकीतला महत्त्वाचा विषय आहे. आजच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी नील अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर आधारित सत्र झालं. त्यात नील अर्थव्यवस्थेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या विषयावर चर्चा करण्यात आली. परिसंवादात सहभागी सदस्यांनी सागरी क्षेत्रामध्ये शाश्वतता येण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं. महासागर निरीक्षण आणि देखरेख क्षमता वाढवणं, परिसंस्था व्यवस्थापन सेवांचं मूल्यमापन आणि लेखापरीक्षण तसंच स्थानिक स्तरावरील समस्या हाताळण्यासाठी स्थानिक पातळीवरील नवोन्मेष यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या ठिकाणी एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यात सरकारच्या विविध विभागांचे स्टॉल उभारले असून तिथे विविध खात्यांतर्फे पर्यावरण रक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जात आहे. या अंतर्गतच राज्यातल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते बांधणीसाठी वापरल्या जात असलेल्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी उपअभियंता मदन हिरवे यांनी अधिक माहिती दिली. राज्य सरकारमध्ये आपण ग्रामीण भागातील ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग यांची कनेक्टिव्हिटी करत असतो. त्यामध्ये आपण न्यू टेक्नॉलॉजीमध्ये ग्रीन अर्थच्या ह्याने आपण फ्लॅशचा यूज करतो, त्यामुळे सिमेंट कंटेंट कमी होतो. दुसरं आपण व्हाईट टॉपिंग न्यू टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये कॉन्क्रीटचं डेप्थ कमी होते, त्यामुळे सिमेंट कन्झम्पशन कमी होतं, पर्यावरणाचं आरक्षण होतं. दुसरं एक जिओशेल म्हणून न्यू टेक्नॉलॉजीमध्ये आहे, ते जिओशेलमुळे आपली क्रस्ट थिकनेस कमी होऊन जाते रोडसाठी लागणारी, त्यामुळे रोडसाठी मेटल, स्टोन यांचा वापर कमी होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीव गांधी यांच्या वीरभूमी या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी यांनीही राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारचा 9 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या निमित्तानं सरकारच्या या 9 वर्षाच्या वाटचालीतल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या वतीनं आढावा घेतला जात आहे. आज जाणून घेऊयात भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेविषयी. गेल्या वर्षी युनायटेड किंगडमला मागं टाकून भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण, पद्धतशीर आणि विचारपूर्वक उचललेल्या पावलांचा हा परिणाम आहे की भारतीय अर्थव्यवस्थेनं रशिया, इटली, ब्राझील, फ्रान्स आणि ब्रिटन या प्रमुख अर्थव्यवस्थांना एकामागून एक मागं टाकत याच वेगानं निरंतर वाटचाल सुरू ठेवली आहे. गेल्या 9 वर्षात सरकारनं सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, निर्णायक आणि स्थिर सरकारनं शाश्वत विकासाचा पाया घातला आहे आणि आज भारताला जगात एक आशादायी, तेजस्वी स्थान म्हणून ओळख मिळाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील 2-3 दिवसात बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 24 तासात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. विदर्भात आजपासून 4 दिवस तुरळक ठिकाणी जोराचे वारे, विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात आज सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 44.4 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं मुंबईतल्या विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4083 सदनिकांसाठी सोडत काढली जाणार आहे. म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ही माहिती दिली. यासाठी येत्या 22 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुक म्हाडाच्या housing.म्हाडा.gov.in तसंच म्हाडा.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतील. 26 जून 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे अर्ज भरता येतील. यानंतर पात्र अर्जदारांची प्रारूप यादी 4 जुलै 2023ला दुपारी 3 वाजता तर स्वीकृत अर्जांची अंतिम यादी
12 जुलै 2023ला दुपारी 3 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा नाट्यगृहात 18 जुलै 2023ला सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार असल्याचं बोरीकर यांनी सांगितलं. या सोडतीअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2,790, अल्प उत्पन्न गटासाठी 1,034, मध्यम उत्पन्न गटासाठी 139 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 120 सदनिकांची विक्री केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर या नोटा बदलून घेण्यासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. याबाबत भारतीय स्टेट बँकेनं आज प्रसिद्धीपत्रक जारी केलं. यानुसार ग्राहकांना याआधी सांगितल्याप्रमाणे एकावेळी 2,000 रुपयांच्या एकूण 10 म्हणजेच 20,000 रुपये मूल्याच्या नोटा कोणत्याही बँकेतून बदलून घेता येतील. मात्र त्यासाठी कोणताही विनंती अर्ज वा पावती भरण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना आपलं ओळखपत्र देण्याची आवश्यकता नाही, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे गुजरातला गेला. या प्रकल्पासंबंधीची श्वेतपत्रिका लवकरच जनतेसमोर मांडणार आहोत, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते. राज्यातलं सध्याचं युतीचं सरकार युवकांना रोजगार देण्याविषयीच्या योजना आखत आहे. दाओस इथं झालेल्या परिषदेनंतर राज्यात अनेक उद्योगही येऊ लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं. हा रोजगार मेळावा 2 दिवस चालणार आहे. देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठातील पदवी परीक्षांसाठी घेतली जाणारी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच CUET आजपासून देशभरात सुरू झाली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला देशभरातल्या 295 शहरातून जवळपास 14,99,000 उमेदवार बसले आहेत. ही परीक्षा हिंदी, इंग्रजीसोबतच प्रादेशिक भाषांमध्येही घेतली जात आहे. मणिपूरमधली परिस्थिती लक्षात घेऊन तिथं ही परीक्षा 29 मेपर्यंत पुढे ढकलली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तिथं ही परीक्षा 26 मे रोजी होणार आहे. हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीनं लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीनं आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महासंघाच्या राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज सुरू झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं सलामीवीर विक्रांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या फटकेबाजी अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 गडी बाद 200 धावा केल्या. मुंबईच्या आकाश मडवाल यानं 4 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा विजयासाठी 201 धावांचा पाठलाग करत असलेल्या मुंबई इंडियन्सनं 17व्या षटकात 2 गडी बाद 186 धावा केल्या होत्या. स्पर्धेत आज संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. विदर्भातील ज्येष्ठ समीक्षक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर किशोर सानप यांचं आज नागपूर इथल्या खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी इथं दाखल. जपान दौरा सार्थ आणि उपयुक्त ठरल्याची प्रधानमंत्र्यांची माहिती. भारताच्या G20 अध्यक्षेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या 3ऱ्या बैठकीला आजपासून मुंबईत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेने सुरुवात. मुंबईतील जुहू चौपाटीवर आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं येत्या 18 जुलै 2023ला सोडत इच्छुकांना 22 मे ते 26 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्र द्यावं लागणार नसल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.